तर कर्नाटकात काँग्रेसनं गृहलक्ष्मी योजना बंद केली। मध्य प्रदेशातही लाडकी बहीणच्या विरोधात काँग्रेस न्यायालयात गेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। काँग्रेसच्या राज्यामध्ये कर्नाटक आहे, हिमाचल आहे, या राज्यामध्ये खोटारडेपणा केला। उद्धव ठाकरे ज्या काँग्रेस सोबत आहे त्या काँग्रेसने खोटारडेपणा केला, गृहलक्ष्मी सारख्या योजना जाहीर केल्या, निवडणूक झाली की योजना बंद। भारतीय जनता पार्टीचे किंवा अलायन्सच्या सरकारमध्ये ज्या ज्या ठिकाणी योजना जाहीर झाल्या, मग मध्य प्रदेश असेल, 10 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना यशस्वीपणे पूर्ण केली आणि सुरू आहे।